नमस्कार. सुरुवात पहिल्यांदा आभार मानून करते. का तर खरे काका म्हणले तसं की माझ्यासारखीचं कोणी का ऐकावं, आणि आयुष्याचा इतका मोठा एक्सपिरियन्स घेतलेल्या व्यक्तींनी तर माझ्यासारखीचं का ऐकावं. त्याच्यामुळे ऐकायची किंवा ऐकवायची संधी दिल्याबद्दल वडावकर सर, मेंदळे सर, गोडसे सर, केतकर सर आणि काका, खरे काका, कारण सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच त्यांनीच केलं होतं. तर या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. कारण आजचा जो विषय आहे हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पोळी भाजी इतकाच समावेशक आहे, जो आहे सोशल मीडिया माध्यम, डिजिटल माध्यम. तर सुरुवात करताना मी ना प्लेटोचं एक वाक्य सांगेन जे आपल्या सर्वांना अतिशय जास्ती पटणार आहे. म्हणजे मी स्वतः बरीच यंग असले तरी माझ्या पुढच्या जनरेशनसाठी मला ते पटणार आहे. प्लेटो म्हणतो की द चिल्ड्रन नाव लव लक्झरी, दे हॅड बॅड मॅनर्स, कंटेम्प्ट फॉर अथॉरिटी, दे शोड डिसरिस्पेक्ट फॉर एल्डर्स and love chatter in place of exercise. Children are now tyrants. They are no longer servants of the household. They no longer rise when elders enter the room. They contradict their parents, chatter before company, gobble up the dainties at the table, cross their legs and tyrannize their teachers. ही जी प्लेटोची भीती होती ही पुढच्या जनरेशनच्या संदर्भातली होती. आणि मला असं वाटतं मी कुठेतरी हा रेफरन्स वाचलाय की सॉक्रेटिस जो प्लेटोचा चेला किंवा शिष्य होता त्याच्यासाठी हे वाक्य प्लेटोने लिहिलेलं होतं. तर आता प्लेटो आणि सॉक्रेटिस हे इतके महान तत्वज्ञ, पण प्लेटोला तेव्हा त्याच्या पुढच्या जनरेशनची जी भीती वाटत होती ती भीती प्रत्येक जनरेशनसाठी आपल्या पुढच्या जनरेशनसाठी कायम आहे. मी जेनझी नाही, मी जेनझीच्या जस्ट अलीकडे मिलेनियल आहे किंवा बाउंड्रीवरची आहे अगदी असं म्हणाल. पण शिकवताना मी कायम जेनझीला शिकवलंय आणि शिक्षक या नात्याने सुद्धा मला स्वतःला जेनझीची भयंकर काळजी वाटते. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी वाटणारी काळजी आणि आज आपल्याला त्यामुळे जेनझीची वाटणारी काळजी, ह्या सगळ्याचा आपण एक थोडासा आढावा घेऊया. त्यामध्ये सोशल मीडिया काय काम करतं ह्याचा आढावा घेऊया. आणि एक अजून त्याला कंगोरा मी लावीन की सोशल मीडिया, जेनझी आणि मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो किंवा करू शकते. ही जी माहिती आहे ती मी ऐकल्यावर मी त्याच्यामध्ये काय सुधारणा करू शकते किंवा मी ह्याच्याकडे कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकते. तर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी हे जोडलं जाईल. विषयाला सुरुवात करूया. पण मी थोडंसं सांगू इच्छिते की हा विषय आपण कसा किंवा मी कसा मांडणार आहे. तर साधारणपणे 4 भागात हा विषय मला मांडायला आवडेल. पहिल्यांदा आपण म्हणतो बिल्डिंग. शिक्षक आहे मी आणि घरातले सर्व शिक्षक आहेत, त्याच्यामुळे माझ्या रक्तातनं शिक्षकीपणा आलाय. त्यामुळे थोडंसं शिक्षिकेसारखं कधी टोन आला तर मला माफ करा. तुम्ही सगळे भयंकर एक्सपिरियन्स्ड आहात माझ्यापेक्षा. पहिला पार्ट असा आहे कन्सेप्ट किंवा बिल्डिंग ब्लॉक्स. तर जेनझी म्हणजे नक्की काय आहे आणि सोशल मीडिया म्हणजे नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया. दुसऱ्या भागामध्ये हे जे मीडिया प्रकरण आहे किंवा सोशल मीडिया प्रकरण आहे हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं का झालंय ह्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करेल. तिसऱ्या पार्टमध्ये ह्या सोशल मीडियाने नक्की केलं काय आहे, ह्याचे काय वाईट परिणाम आहेत. आज आपण जागोजागी 4 माणसं जमली की पहिला विषय तर हा असतोच की आपण कसे ऍडिक्ट झालोय. पुढची जनरेशन फोनच्या बाहेर बघतच नाही, त्यांना जगच आहे असं वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, मग ह्या सगळ्या तक्रारी ह्या नक्की कोणत्या स्वरूपाच्या आहेत, सोशल मीडियाची निगेटिव्ह साईड काय आहे. आणि चौथा पार्ट हा असेल पॉइंट्स टू पॉन्डर. आजचं व्याख्यान ऐकून आपण कशावर विचार करूया किंवा केला पाहिजे. तर पहिल्या भागाला सुरुवात करूया बिल्डिंग ब्लॉक्स. तर जेनझी ही संकल्पना समजून घेण्यासाठी मी अलीकडच्या जनरेशन्समध्ये जाईन, कारण जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा जास्त छान समजते एखादी कन्सेप्ट पुन्हा शिक्षक. तर जनरेशन्सना जसं काकांनी काही नावं सांगितली तर वयोमानाप्रमाणे किंवा जन्माच्या वर्षांच्या प्रमाणे जनरेशन्सचे काही भाग पाडलेले आहेत. तर हे साधारणपणे 1883 पासून सुरुवात झालेली आहे याची. हे जगात सगळ्या देशांमध्ये हीच
गणना किंवा हेच कॅटेगरायझेशन आहे. आज आपण भारतीयांच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही गणना बघणार आहोत. तर ह्या जनरेशन्स कोणत्या आहेत आणि त्या प्रत्येक जनरेशन मधली मुलं अडल्ट किंवा 18 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर कुठला महत्वाचा प्रश्न होता हे थोडंसं विचार करू आणि जेनझीचा कम्पॅरिझन मध्ये अभ्यास करू. सगळ्यात पहिली जनरेशन होती ती ग्रेटेस्ट जनरेशन होती. त्याचा आजच्या आपल्या विषयाशी तेवढा संबंध नाही म्हणून मी ओपन नाही करते पूर्ण. 1901 ते 1927 असं त्यांचं कालमान आहे. 1927 ते 1928 ते 1945 ही आहे सायलेंट जनरेशन. सायलेंट जनरेशनच्या पुढे कोणते 3 महत्वाचे प्रश्न होते? पहिला स्वातंत्र्य नव्हतंच त्यामुळे ते होय. दुसरा पॉवर्टी, भयंकर गरिबीतनं मार्ग कसा. आणि तिसरा की वेगवेगळ्या संस्कृती परंपरा ह्याच्यातनं चालत आलेल्या वाईट चालीरीती कशा नष्ट करायच्या. म्हणजे समाज सुधारणेचा प्रयत्न आपल्या स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा झालेला आहे. त्यामुळे समाज सुधारणा. त्याच्या पुढची जनरेशन आहे बेबी बूमर्स. काका म्हणाले तसं 1946 ते 1964 पर्यंत. बेबी बूमर्स असं नाव आहे कारण जगभरात या काळामध्ये साधारण महायुद्ध संपली आणि मग लोकसंख्या वाढली म्हणून बेबी बूमर्स असं जनरेशनला नाव आहे. तर बेबी बूमर्सच्या समोरचे काय प्रश्न होते की आता स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्याचं करू काय? पहिला प्रश्न. दुसरा, देश चालवू कसा? आपल्यासाठी कोणीतरी वेगळाच देश चालवत आलेला होता, आता मी माझा देश चालवू कसा? आणि तिसरा प्रश्न पुन्हा पॉवर्टी किंवा गरिबी. त्याच्या पुढची जनरेशन आहे ज्याला जनरेशन एक्स असं म्हणतो. 1965 ते 1980 असं या जनरेशनचं कालमान आहे. तर ह्या जनरेशन समोरचे कुठले प्रश्न होते? तर पॉप्युलेशन वर्सेस पॉवर्टी, गरिबी आणि लोकसंख्या यांचा कुठे ताळमेळ बसतो आहे हे ह्यासाठी आपण झगडत होतो. दुसरं, एक स्टेबल गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि तिसरा प्रश्न असा आहे की ह्या काळामध्ये साधारण बाहेरच्या जगातले लोक आपल्याकडे अगदीच अविकसित देश पासून थोडासा विकसनशील देश म्हणून बघायला प्रयत्न किंवा बघत होते, सुरुवात करत होते. त्यामुळे त्या बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा होता की आपण अन्न प्रोड्यूस करणे. त्यामुळे हरित क्रांती, दुग्ध क्रांती यासारख्या अनेक क्रांत्या, अनेक इकॉनॉमिक रिफॉर्म्स आपल्या समाजाला त्याच्याबरोबर मिळतं घ्यायचं होतं. याच्या पुढची जनरेशन आहे ती आहे मिलेनियल्स, ज्याला आपण म्हणतो जनरेशन वाय. तर मिलेनियल्स हा शब्द जास्ती पॉप्युलर सर्वश्रुत आहे. 1981 ते 1996 असं याचं कालमान आहे. मिलेनियल्स समोर पॉप्युलेशन हा प्रश्न होता, पण लोकसंख्या हा प्रश्न त्यांच्यासाठी माझी खाण्याची किंवा भूक भागत नाहीये असा नसून चढाओढ आणि कॉम्पिटिशन ही मिलेनियल्ससाठी हा जास्ती महत्वाचा प्रश्न. दुसरं, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट साधारण 80 ते 96च्या दशकात जी झालेली आहे की ह्या आधीच्या पिढीला म्हणजे जनरेशन एक्सला कॉम्प्युटर माहिती होता, पण मिलेनियल्सच्या आयुष्यात कॉम्प्युटर घराघरात यायला लागला आणि मिलेनियल्सला पहिल्यांदा इंटरनेटचा ऍक्सेस भारतात मिळाला. त्यामुळे मिलेनियल ही ह्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटची मिळती जुळती घेणारी जनरेशन आहे. मी असं सुद्धा म्हणते की मिलेनियल्स ही एक जनरेशन आहे जी आधीच्या आणि पुढच्या दोन्ही जनरेशन्सच्या मधला अतिशय इम्पॉर्टंट दुवा आहे. कारण ह्या जनरेशननी आपलं बरंचसं आयुष्य निदान 15 वर्ष तरी टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट शिवाय आणि त्याच्या पुढचं सगळं आयुष्य इंटरनेट सह असं आम्ही व्यतीत करत आहोत. मी स्वतः मिलेनियल आहे, पण जेनझीच्या जास्ती जवळची आहे. आणि ह्याच्या पुढची जनरेशन ज्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे, मिलेनियल्सचा अजून एक प्रश्न आहे तो असा की जेव्हा आपल्याकडे LPG 1991 साली झालं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, यामुळे बाहेरच्या जगाशी आपला इतका संबंध यायला लागला की एक समाज म्हणून आपण किती प्रगल्भ होऊ शकतो, लोकांना दाखवू शकतो आणि त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावरचे इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे सुद्धा आपण ह्या काळामध्ये पाहिलेले आहेत. ह्याच्यानंतरची जनरेशन जी आहे ती 1997च्या पुढची 2012 पर्यंत, ह्याला आपण जेनझी असं म्हणतो, यांना झूमर्स असं सुद्धा नाव आहे. तर जेनझी चे काय प्रश्न आहेत किंवा ही कशी जनरेशन आहे, यांची काय वैशिष्ट्ये आहेत नक्की? सगळ्यात महत्वाचं सांगायला मला आवडेल पहिली गोष्ट जी की ही जनरेशन ही पहिली जनरेशन आहे की ज्यांच्या आयुष्यात कदाचित ते आईच्या गर्भात असल्यापासून टेक्नॉलॉजी आहे आणि ती ते मरेपर्यंत राहणार आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा एक
अतिशय आपल्यापेक्षा जास्ती अविभाज्य घटक टेक्नॉलॉजी आहे आणि मीडिया आहे. त्यापेक्षा पण जास्त डिजिटल मीडिया असं मला म्हणायला आवडेल. त्याच्यानंतर ही जी जनरेशन आहे, ही जनरेशनना आपल्याला आपल्यापैकी सगळ्यांनाच हा अनुभव आहे की मिलेनियल्स एका जागी स्वस्त बसत नाहीत, सारखी कुठेतरी पळत असतात, काहीतरी करत असतात. हा जो स्पीड आहे हा कशाचा आहे तर नेक्स्ट बेस्ट थिंग, नेक्स्ट ग्रेटेस्ट थिंग याच्या शोधात हे मिलेनियल्स कायम आहे. कारण त्यांच्याकडे असणारा वेळ इतका छोटा आहे आणि इतर अट्रॅक्शन्स इतकी आहेत, त्यामुळे नेक्स्ट बेस्ट थिंग माझ्या हाताला पहिली लागली पाहिजे ह्यासाठीचा तो स्पीड आणि डायनामिझम आहे. पण हे सगळं करताना, ह्यासाठी पळताना मला स्टॅबिलिटी हवी आहे. मी कुठेतरी एक्झॉस्ट होती आहे हेही त्यांच्या लक्षात येत आहे. पण मी ही स्टॅबिलिटी मिळवू कुठून, कशातनं मिळवू हे काही लक्षात येत नाहीये. त्यामुळे डायनामिझम वर्सेस स्टॅबिलिटी असं यांचा संघर्ष आहे. ही जी जनरेशन आहे, ही जनरेशन प्रॉस्पॅरिटीमध्ये जन्माला आली असं मी म्हणू शकते. कारण आजच्या जगात जेनझीची अशी खूप कमी मुलं आहेत ज्यांना खायला 2 वेळेला मिळत नाही. साधारणपणे जेनझी या जनरेशनच्या जन्माला आल्यात तेव्हापासूनच बेसिक सगळ्या गरजा भागलेल्या आहेत. मग आता ही जी प्रॉस्पॅरिटी किंवा हा जो एक बेस आई वडिलांनी तयार करून दिला आहे त्याचा मी काय करू पुढे, हा मुद्दा आहे, हा जो त्यांना कळत नाही. आणि त्याच्या पुढचं आहे की सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया हे जे व्हर्च्युअल आभासी जग आहे ते आणि खरं जग. त्याचबरोबर काही वैशिष्ट्य मी सांगेन जेनझीची तुम्हाला. ही जी जनरेशन आहे ना, ही दिस इज ड्रिव्हन बाय इन्फॉर्मेशन. जेनझीला माहिती जितक्या सोप्या पद्धतीने आणि जितक्या जास्त प्रमाणात मिळते आहे किंवा मिळाली आहे ती आतापर्यंत कुणालाही कुठल्याही जनरेशनला मिळाली नाही. मिलेनियल्सला सुद्धा मिळाली नाही. मिलेनियल्ससाठी सुद्धा माहिती शोधून काढणे याच्यासाठी थोडे कष्ट करावे लागत होते. आता जेनझीला माहिती मिळवण्यासाठी कष्ट नाहीये. डेटा इज द न्यू ऑइल असं आता म्हटलं जातं की पुढची वॉर्स जी होती ती सगळी डेटाच्या आधारे आणि डेटासाठी होती. सो दुसरा मुद्दा असा की व्हिज्युअल जनरेशन आहे. बघून त्यांना जास्ती कळतं, बोलायला आवडतं, कम्युनिकेट करायला आवडतं, समजून घेणं सोपं असतं ऐकण्यापेक्षा. आणि त्यामध्ये वाचण्यापेक्षा सुद्धा चित्र, फोटोज, इमोजीज, मीम्स, रील्स ह्याच्यातनं ही मुलं जास्त शिकतात. म्हणून व्हिज्युअल दृक श्राव्य मधलं दृक माध्यमातलं त्यांना जास्ती आवडतं, ही माध्यमं जास्ती आवडतात आणि शिकायला पण त्यातनं जास्ती आवडतं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं पण म्हणजे आपण फार जेनझी बद्दल फार वाईट आज बोलतो किंवा खूप निगेटिव्हिटी आपल्या मनात आहे, पण फार पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत त्यांचे. त्यातला एक महत्वाचा पॉईंट असा आहे की ही पोरं खूप डिसायसिव्ह आहेत. त्यांचे काही बाबतीतले ना स्वतःचे खूप महत्वाचे निर्णय झालेले आहेत. स्पेशली मला काय आवडतं, मला काय आवडत नाही. जरी हा निर्णय झाला नसेल मला काय करायचंय, कारण हा निर्णय आपल्या सर्वांच्या आयुष्यात घ्यायला वेळ लागतो, पण मला काय आवडतं काही नाही हे त्यांचे निर्णय झालेले आहेत. ह्याचं कारण आहे की माहिती चांगली मिळते त्यांच्या हातात आणि दुसरं ते ठामपणे मांडता येतात. आतापर्यंतची पुन्हा मिलेनियल्स पर्यंतची कुठलीही जनरेशन तेवढी धीटच नाहीये की मला काय आवडतं हे सांगता यावं, मला अमुक एखादी गोष्ट आवडत नाही हे सांगता यावं आणि प्रश्न विचारावं. ही जनरेशन भयंकर प्रश्न विचारते आणि जर आपण आपल्या मनातले काय हेतू किंतू परंतु बाजूला ठेवले तर हे पण लक्षात येतं की त्यांचे प्रश्न खूप लॉजिकल असतात. तर लॉजिकल प्रश्न विचारणारी ही जनरेशन आहे. हे एक जेनझीचं वैशिष्ट्य आहे. भरपूर कॉन्फिडन्स आहे, लॉजिकल थिंकिंग, कॉन्शियसनेस बऱ्यापैकी लोकांचा काही बाबतीतला जागा आहे असं मी म्हणेन, सर्व बाबतीतला आहे असं नाही. अजून एक महत्वाची गोष्ट की आपल्या स्ट्रेंथ्स त्यांना माहिती. मी काय चांगलं करतो किंवा मी काय चांगलं करते हे त्यांना फार माहिती आहे, ठामपणे माहिती आहे. आणि हे आतापर्यंतच्या पुन्हा कुठल्याही जनरेशनला इतक्या ठामपणे क्लिअर नव्हतं. आपल्यातली मी मिलेनियल्स पर्यंत आहे म्हणून मी म्हणते की आपल्यातल्या फार कमी व्यक्तींना माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत हे कळत होतं. हे या मिलेनियल्सला सहज कळतंय. मिलेनियल्स ह्यांनी जो आपला भारतीय समाजाचा एक आपण महत्वाचा भाग किंवा युनिट असं म्हणू, जी आपली कुटुंब संस्था आहे, ही कुटुंब संस्था अतिशय म्हणजे 180 डिग्री पूर्ण विरुद्ध झालेली जेनझीनी बघितलेली आहे. न्यूक्लिअर फॅमिली असो नाही तर जॉईंट फॅमिली असो, पण आई वडील दोन्हीही जॉब करणार, आजी आजोबा घरात असतील किंवा नसतीलच ह्याची जास्त शक्यता. आणि अशा वेळेस
फॅमिली हे जे युनिट आहे आणि त्यांचे जे काय लागेबांधे असतात ते जेनझीच्या प्रकरणामध्ये ते थोडेसे बदललेले आहे. हा जेनझीच्या संदर्भातला एक समजून घ्यायचा महत्वाचा विषय. हे झालं जेनझी बद्दल. अजून जेनझी बद्दल बोलूच आपण पुढे, पण आता मला असं वाटतं की मीडिया बद्दल थोडीशी माहिती सांगावी. सोशल मीडिया हा आपला विषय. मग ह्या मीडियामध्ये सोशल काय काम झालंय ते कुठल्याही मीडियाने केलं नाही. कारण काय, मला अमुक एक हिरो आवडतो XYZ, मी काय करू शकते जास्ती, त्याला पत्र लिहू शकते आणि पेपरमध्ये त्या हिरो बद्दल लिहू शकते, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही करू शकते. पण सोशल मीडियामुळे आज ते फेसबुक ग्रुप बनवणार, इंस्टाग्राम ग्रुप बनवणार, तिथे त्या हिरोच्या कामासंदर्भाची माहिती, फोटो, व्हिडिओ पाठवणार. एवढंच काय, तर त्या हिरोच्या अपकमिंग पिक्चरचे रील किंवा ट्रेलर स्वतः फॅन्स बनवून तयार करतात. आणि बरेचसे डिरेक्टर, प्रोड्युसर आता ह्या अशा फॅननी बनवलेल्या ट्रेलर्सला सुद्धा मागणी आहे असं सांगतात की छान बनवलंय. तर हे कम्युनिटी तयार करण्याचं काम सोशल मीडियाचं खूप महत्वाचं आहे. याशिवाय आतापर्यंतचे मीडिया जे न्यूजपेपर, फिल्म किंवा टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया ह्यांच्यातला महत्वाचा एक फरक असा आहे, किंवा डिजिटल मीडिया असं मी म्हणेन, की इंटरॅक्टिव्हिटी दिली डिजिटल मीडियाने. एका वेळेला आपण एकमेकांशी बोलू शकतो. एका वेळेला पत्र एकाच बाजूनी जातं, SMS दोन्ही बाजूनी येतं. व्हिडिओ कॉलवर जेव्हा बोलतो तेव्हा आपण दोन्ही व्यक्ती खरंच एका वेळेला सुद्धा बोलू शकतो. सो ही इंटरॅक्टिव्हिटी किंवा हे 2 वे कम्युनिकेशन फक्त डिजिटल मीडियाने आणि सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात आणलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की युजर जनरेटेड कॉन्टेंट म्हणजे काय, तर जे कोणी सोशल मीडिया वापरतात तेच लोक सोशल मीडियावर कुठल्याही पद्धतीचा कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. म्हणजे आपण वाचकांची पत्र हा एवढाच एक छोटासा कॉलम पेपरात बघतो, ज्याच्यामध्ये वाचकांना त्या छोट्याशा कॉलम मध्ये वाव आहे, त्यांना काय वाटतं ते एक्सप्रेस करायला. रेडिओमध्ये फोन इन आपली आवड या कार्यक्रमामध्ये जेवढं होस्ट बोलतील तुमच्याशी तेवढाच त्यांना स्कोप आहे. पण आज सोशल मीडियावर माझ्या आयुष्यात, म्हणजे आता मी आज व्याख्यान देते, आता माझी मैत्रीण समोर बसून ते रेकॉर्ड करते, तर हे सगळं मी सोशल मीडियावर हा व्हिडिओ, हे व्याख्यान मी टाकू शकते, जेणेकरून इतर सगळी लोक पण हे ऐकतील. हा माझा अधिकार आहे आणि हा अधिकार मला मिळालाय, हा सोशल मीडियाने दिलाय. आतापर्यंतच्या कुठल्याही माध्यमाने हा दिला नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सोशल मीडियाची की फ्रीडम ऑफ स्पीच, भाषण स्वातंत्र्य, हे सोशल मीडियाने ज्या प्रमाणात आपल्याला दिलं ते कुठल्याही मीडियाने दिलं नाही. कारण आतापर्यंतच्या सगळ्या मीडियामध्ये किंवा मीडियावर कुठल्या ना कुठल्या प्रकारची गव्हर्नमेंटची, फक्त भारतीय असं नाही बाहेरच्या देशात सुद्धा बंधनं आहेत. आतापर्यंत तरी सोशल मीडियावर कुठलीही बंधने नाहीत. म्हणजे आमची सरांच्या बरोबर चर्चा चालली होती, तो हाच विषय होता की कुठलंही बंधन नाही, लॉ नाही, रूल नाही, काही नाही. तुम्ही सोशल मीडियावर तुम्हाला हवं ते करू शकता, बोलू शकता, लिहू शकता, पोस्ट करू शकता, व्हिडिओ करू शकता, काहीही करू शकता. तर असा हा सोशल मीडिया आहे जो आपल्यासाठी एक ग्लोबल विलेज झाला. तर हे शब्द खूप परस्पर विरोधी आहेत, ग्लोबल आणि विलेज. तर ह्याचा अर्थ असं समजून घ्यायचा आहे की एखाद्या गावात राहणारे व्यक्ती जशा एकमेकांशी वागतात, बोलतात, त्यांची देवाणघेवाण सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक जशी असते, जी छोट्या गावातल्या व्यक्ती आहेत, तशाच पद्धतीची देवाणघेवाण तितक्याच आपुलकीने आपण आता जगभरातल्या व्यक्तींबरोबर करू शकतो. देश वेगळे का असेना, जॉग्राफिकल बाउंड्रीज वेगळ्या का असेना, हे आपण सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडियावरनं करू शकतो. म्हणून आपण असं म्हणतो की त्यांनी आपल्याला एक ग्लोबल विलेज बनवलंय. असा हा आपल्या आयुष्यातला सर्वसमावेशक सोशल मीडिया आहे. मग आता हे सगळं माझ्यासाठी का महत्वाचं आहे जाणून घेणं आणि मी काय करू शकतो ह्याच्यासाठी. सगळ्यात पहिला मुद्दा की आपण जेनझी बद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा हेही मला सांगणं गरजेचं वाटतं की आता पिढ्यांमधलं अंतर कमी व्हायला लागलं. 7 वर्षाची पिढी आपण म्हणतो की 7 वर्षांनी पिढी बदलते, आता 5 किंवा काही रिसर्चर्स तर 4 वर्षांनी पिढी बदलते असंही सांगतात. त्यामुळे ना आपल्या सर्वांच्या हातात फार कमी वेळ आहे आपल्या पुढच्या पिढीला शिक्षित किंवा सुशिक्षित बनवण्यासाठी, सुज्ञान बनवण्यासाठी. तर हा पहिला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. दुसरं असं आहे की आतापर्यंतची, म्हणजे आता माझी आई इथे बसली आहे, तर आय एम प्रिटी शुअर की मी शाळेत असताना भरपूर टीव्ही बघायचे आणि तिला काळजी असणारच आहे की ही टीव्हीच बघते, जेवत नाही, अभ्यास नाही करत, टीव्ही पहिला बंद कर आणि जेवायला बस, हे वाक्य मी सुद्धा ऐकलेलं. पण मग आज माझ्या आईला तेव्हा जी काळजी वाटत होती, टीव्ही मी बघते आणि मला टीव्हीचं ऍडिक्शन होतंय, ही काळजी, आणि आपल्याला आज जेनझीची वाटणारी काळजी की फोनचं ऍडिक्शन झाले, सोशल मीडियाचं ऍडिक्शन झाले, ही काळजी त्या काळजीपेक्षा वेगळी कशी काय आहे. तर बेसिकली टीव्ही आपल्याला बोलवून घेत नव्हता.
आपण टीव्ही ऑन करत होतो. आज सोशल मीडिया, डिजिटल माध्यम, मोबाईल फोन, नोटिफिकेशन, लाईट ब्लिंक, आवाज करून आपल्याला बोलवून घेतात. म्हणजे लिटरली दे समन अस. जसं देवदेवतांना बोलवून घेतात ना, तसं आपल्यालाही सोशल माध्यम बोलवून घेतात. ये माझ्याकडे, ये बघ मी काय सांगतोय, ऐक, तुला गरज आहे नाहीये, काही गरज ते बघायचंच नाहीये, ये बघ, हे आहे. त्यामुळे आपल्याला जी जेनझी बद्दल वाटणारी काळजी आहे ती जास्ती गंभीर आहे टेलिव्हिजन ऍडिक्ट मुलांच्या पेक्षा सुद्धा. हा एक दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की म्हणतोय आपण जेनझीला ऍडिक्शन आहे, पण आपल्या सगळ्यांना आहे. फक्त हे जेनझीवर सगळ्यात जास्ती दिसून येतं कारण ही एकच जनरेशन आहे जिने मुक्त हस्ताने हा सोशल मीडिया ऍक्सेप्ट केलेला आहे चांगल्या वाईट पद्धतींनी. त्यामुळे त्यांच्यावर होणारे परिणाम हे जास्ती क्लिअरली दिसून येतात आपल्या सगळ्यांच्या जनरेशन पेक्षा. म्हणून जेनझीची जास्ती काळजी आहे आणि जेनझी आपलं फ्युचर आहे, त्यामुळे आपल्याला जेनझीची जास्ती काळजी आहे. या पॉइंटला ना मला काही स्टॅटिस्टिक्स, काही नंबर्स सांगायला आवडतील. भारतामध्ये आत्ता म्हणजे हा डेटा आहे फेब्रुवारी 2025 पर्यंतचा. डेटा रिपोर्टल नावाची एक वेबसाईट आहे जे रिपोर्ट्स तयार करतात, त्यांच्याप्रमाणे हा डेटा आहे. 112 कोटी ऍक्टिव्ह मोबाईल कनेक्शन्स भारतामध्ये आहेत आणि जी संख्या लोकसंख्येच्या 77% आहे. त्यातले 81 कोटी लोक इंटरनेटशी जोडलेले आहेत, जी संख्या पुन्हा पूर्ण लोकसंख्येच्या साधारण 55% आहे. आणि 49 कोटी लोक हे ऍक्टिव्ह सोशल मीडिया युजर्स आहेत. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता अजून गंभीर मुद्दा की सोशल मीडियावरच्या ऍक्टिव्ह युजर्सचा साधारण दिवसाभरातला युसेज बघितला तर तो 2 तास ऍग्रिगेट यूज हा 2 तास 28 मिनिटं किंवा 2.5 तास दिवसातला हा सोशल मीडियाचा किंवा डिजिटल मीडियाचा वापर आहे. हे स्टॅटिस्टिक्स ऐकून आता हे लक्षात आलंय की सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा भयंकर मोठा एक वेळेचा हिस्सा घेते आणि जाणीवेचा हिस्सा घेते. तर सोशल मीडियाबद्दल ना मार्शल मकलुहन, म्हणजे मीडियाबद्दल मार्शल मकलुहन नावाचा एक कॅनेडियन रिसर्चर होता आणि भयंकर दूरदृष्टी होती त्या माणसाला की 1950-1960च्या दशकातच त्यांनी ही जी मी मगाशी ग्लोबल विलेजची कॉन्सेप्ट सांगितली ती त्या मार्शल मकलुहननी 1958च्या सुमारास सांगितली होती की मीडिया हा या पद्धतीने पुढे जाईल की एक ग्लोबल विलेज तयार होईल. तर त्या मार्शल मकलुहनचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे अंडरस्टँडिंग मीडिया द एक्सटेन्शन्स ऑफ मॅन. ह्यामध्ये तो काय म्हणतो की ऑल टेक्नॉलॉजीज आर एक्सटेन्शन्स ऑफ आवर फिजिकल अँड नर्वस सिस्टम टू इन्क्रीज पॉवर अँड स्पीड. हे आपण बघतोच आहे की कुठलाही हात मोबाईल फोन शिवाय दिसत नाही आपल्याला. जणू काही आता असं वाटतंय की पुढची जी बाळं येतील ते शरीराचा एक भाग मोबाईल फोन घेऊन जन्माला येतील, असं सहज शक्य होऊ शकतं. हा काही चमत्कार आहे असं होणार नाही. इतपत आता वेळ आलेली आहे की मीडिया आपल्या सगळ्यांच्या जाणीवांचं, पंचेंद्रियांचं, हात पायांचं एक्सटेन्शन बनायला लागलेलं आहे. आम्हाला ना मीडियाच्या कोर्समध्ये मी जेव्हा MSc केलं मास्टर्स 2 वर्ष प्रत्येक सेमिस्टर साधारण रोज येऊन शिक्षक एक वाक्य मनावर बिंबवायचे, सोसायटी शेप्स मीडिया, मीडिया शेप्स सोसायटी. तर सोसायटी शेप्स मीडिया हा मुद्दा आपण कायम बघतो. फिल्म्समध्ये नॉर्थ इंडियन कल्चर, पंजाबी संस्कृती, दिल्लीची संस्कृती ह्यांचा खूप मोठा परिणाम झालेला आपण बघतोच कायम. किंवा आताची पॉलिटिकल परिस्थिती, मग पॉलिटिशियन्सच्या, हिस्टॉरियन्सच्या, हिस्टॉरिकल फिगर्सच्या म्हणजे त्यांच्या चरित्र्यावर येणारे पिक्चर्स, सिरियल्स हे सगळे बघतोय. सो सोसायटी शेप्स मीडिया हे आपल्याला खूप जवळच आहे. पण महत्वाचं आहे आपल्यासाठी मीडिया शेप्स सोसायटी. हे का महत्वाचं आहे बेसिकली तर आजची जी जेनझी आहे ना, जी ह्या सोशल मीडियाला ऍडिक्ट आहे असं आपण म्हणतो, आपण सगळ्यांनी हे जाणं आपल्याला माहिती आहे किंवा अनुभवतो किंवा पेपरमध्ये वाचतो की जो हेवी रिलायन्स ऑन सोशल मीडिया आहे, जे सोशल मीडियावर डिपेंडन्स त्यांचा आहे तो इतका जास्ती आहे की त्याच्यातनं बरेचसे मेंटल डिसऑर्डर्स आणि अँझायटी आणि डिप्रेशन ही 2 नावं तर आता जी काही कॉमन झालेली आहेत. म्हणजे नक्की काय हे खूप कमी जणांना माहिती असू दे, पण अँझायटी आणि डिप्रेशन हे असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी आता पुण्यात किंवा मुंबईत कुठेही शिकवलं तरी सुद्धा
जेव्हा मी वायवा द्यायला जाते त्या मुलाला प्रश्न विचारते, मुलाला मुलीला, त्याला काही येत नाही. मग मी सांगते की बाबा तू काय अभ्यास केलायस ते मला सांग. मी त्याच्यावर प्रश्न विचारते. त्याच्यावर एक मॅडम मी काय अभ्यास केला नाही, का नाही अभ्यास केलास? वो ना मैम मैं थोड़ा ना डिप्रेस्ड हूँ, मेरे एंजाइटी के मेडिकेशंस चल रहे हैं, आपको चाहिए तो मैं डॉक्टर का सर्टिफिकेट दिखा सकती हूँ. ही उत्तरं कॉमन आहेत. त्यामुळे मीडिया शेप सोसायटी हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं आत्ताचं ताजं उदाहरण आहे, एका देशाचे, नेपाळचे PM सोशल मीडियावर इलेक्ट होऊन येतात. ह्यासारखी क्रांतिकारी घटना नाहीये. कुणी विचार केला होता की मतदानासारखी घटना, भलेही नेपाळमधल्या सगळ्या जनतेने नाही, जनतेच्या प्रतिनिधींनी जरी डिस्कॉर्ड या सोशल मीडियावर मतं देऊन PM सिलेक्ट केलेला असेल तरी सुद्धा मतदान किंवा इलेक्शन ही गोष्ट सोशल मीडियावर होऊ शकते हा विचारच कोणी केला नव्हता. आणि आता नेपाळनी जो काय म्हणते प्रेसिडेंट सेट केलेला आहे तो आता यापुढे आपण आपल्या देशात सुद्धा यायला कदाचित वेळ लागणार नाही. बघूया काय होतं. त्यामुळे मीडिया शेप्स सोसायटी हा महत्वाचा मुद्दा आहे. पण मला ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं की मीडिया शेप्स सोसायटी, समाज, संस्कृती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती हे ह्याच्यावर मीडियाचा इन्फ्लुएन्स आहेच. ह्यामध्ये मीडियामुळे बदल होतोच आहे. बट मीडिया इज शेपिंग अवर कॉन्शियन्स. आपल्या जाणीवा मीडियामधनं शेप होतात. त्यामुळे हा मीडिया आपल्यावर नक्की काय परिणाम करतो आहे ह्याची संपूर्णपणे डोळे उघडे ठेवून माहिती घेणं हे फारच महत्वाचं आहे. आणि त्यात सुद्धा जेनझीच्या संदर्भात ही माहिती घेणं जास्त महत्वाचं आहे जर आपल्याला जेनझीला योग्य मार्गाला लावायचं असेल तर. मग हे जेनझीला का बरं सोशल मीडिया इतका जवळचा आहे काय, मला खूप लोक विचारतात किंवा खरे काकांनी सुद्धा जेव्हा विचारलं पहिल्यांदा की तू बोलशील का या विषयावर, तेव्हा ते मला म्हटले मला नाही जेनझी प्रकरण काही कळत नाहीये. या मुलांना नक्की काय हवंय, ती अशी का आहेत मुलं, एवढं सोशल मीडियामध्ये बघण्यासारखं काय आहे. तर ते थोडंसं त्याच्याशी संदर्भ देते. जॉनथन हाईट नावाचा एक लेखक आहे किंवा एक रिसर्चर आहे, अमेरिकेचा आहे. त्यांनी एक अँशियस जनरेशन म्हणून पुस्तक लिहिलंय. त्या अँशियस जनरेशन ही आपली जेनझी आहे. या अँशियस जनरेशन मध्ये तो असं म्हणतो की जेनझीचं बालपण ह्याला तो डिस्क्राईब करतो द ग्रेट रिवायरिंग ऑफ चाइल्डहुड. म्हणजे जणू काही बालपण एका पिढीचं आपण रिस्ट्रक्चर करून टाकलंय, इकडचं तिकडे तिकडचं इकडे सगळं हलवून टाकलंय आपण कळत नकळत. आणि मग त्यातनं काय होतंय तर ही जेनझी तयार होते या ग्रेट रिवायरिंग. तो असं म्हणतो की आतापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांना स्लो ग्रोथ चाइल्डहुड मिळालं, त्यांना त्यांचं बालपण जगायला वेळ मिळाला. आताच्या पिढीकडे जेनझीला हा वेळ मिळालेला नाही. दुसरी अशी गोष्ट फ्री प्ले नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे काय की कोणीही आपल्याकडे लक्ष न देता मुलांनी खेळणं. आपण जे करत होतो की घरी यायचं, दप्तरं टाकायची, ग्राउंडवर खेळायला जायचं किंवा बाहेर खेळायला जायचं, जिथे कुठे खेळायला जायचं. कोणी आपल्याला बघत नव्हतं, आपले आई वडील विचारत नव्हते कुठे चालली, कुठे चालला, कोणाशी भांडतोय, कोणाशी जुळवून घेतोय, काय चाललंय, काहीही विचारले जात नव्हते. आताची मुलं पण खेळतात, पण ग्राउंडवर एक शिक्षक असतो जो खेळ घेतो, सांगतो. किती जेनझी मधली मुलं किंवा आता जेन अल्फा जी जेनझीच्या पुढची आहे 2012 ते पुढे असं आपण जेन अल्फाचा कालावधी म्हणतो, यापैकी किती मुलं खरंच कुठल्याही मोठ्या माणसाच्या ऑब्झर्वेशन शिवाय खेळतात हो. हा जो फ्री प्ले आहे हा फ्री प्ले सगळ्या मॅमल्सच्या मुलांच्या जडणघडणीसाठी महत्वाचा आहे. हा रिसर्च आहे. त्यामुळे ह्या खेळामधनं, अशा पद्धतीच्या खेळामधनं सोसायटीमध्ये कसं वागायचं, एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं, एकमेकांची मतं ऐकून कशी घ्यायची, त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट कसं करायचं, भांडणं कशी मिटवायची, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात, आपण पडलो तर काय, स्वतःला कसं मॅनेज करायचं, स्वतःची सेफ्टी कशी लक्षात घ्यायची, शारीरिक किंवा मानसिक, ह्या गोष्टी आपली मुलं शिकतात, जी जेनझीला शिकायलाच मिळाली नाही कारण त्यांना हा फ्री प्ले मिळाला. दुसरी गोष्ट अशी की अट्युनमेंट असं तो म्हणतो त्या पुस्तकामध्ये. अट्युनमेंट म्हणजे आपण समाजामध्ये वावरतो आणि दुसऱ्याला बघून शिकतो की मी कसं वागायचं. तर मोठी माणसं कुठल्या परिस्थितीत काय बोलतात, काय वागतात, कोणाशी बोलतात, कोणत्या टोनमध्ये बोलतात, कोणत्या आवाजात बोलतात, कोणते शब्द कुठल्या परिस्थितीत वापरायचे आहेत, हे सगळं आपण एकमेकांना बघून शिकतो. त्यावरनं ठरवतो की मी कसं वागू ह्या परिस्थितीमध्ये.
आणि हे कळतं केव्हा तुम्ही 4 लोकात जाता तेव्हा. ही मुलं घरात बसणार, स्क्रीन बघणार, कोणत्या 4 लोकांमध्ये जात आहेत, ती व्हर्च्युअल 4 लोकांमध्ये जात आहेत, फिजिकल 4 लोक त्यांना बघायलाच मिळत नाही. त्यामुळे हे जे बिहेवियरल पॅटर्न्स आहेत की कुठे कसं वागायचं, काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, हे त्यांना कळलेलंच नाही, कारण 4 लोकांच्यात ती गेलेलीच नाहीये, 4 लोकांना बघितलेलंच नाही. आणि तिसरा मुद्दा सोशल लर्निंग. सोशल लर्निंग म्हणजे पुन्हा की सोसायटीमध्ये राहून आपल्या ज्या जाणीवा शेप होतात त्या ह्या मुलांचा झालेल्याच नाहीयेत, कारण ही मुलं सोसायटीमध्ये जातच नाहीत, राहतच नाहीयेत. जास्तीत जास्त वेळ त्यांचा स्क्रीनवर माहिती मिळवण्यात जातो. स्क्रीनवरनं खूप फॅक्च्युअल माहिती मिळते, भयंकर. म्हणजे काय, आता माझ्या भाच्याला सध्या हे वेड आहे डीप ओशन अॅनिमल, तर व्हेल बद्दल त्याला इतकी जास्ती माहिती आहे जी मला पण नाहीये. पण ही माहिती त्याला जगासाठी प्रिपेअर नाही करणार आहे. जेव्हा तो जगात वावरेल तेव्हाच त्याला त्याची शक्ती, मानसिक असो किंवा शारीरिक असो, ही तयार होणार आहे, जी जेनझीची तयारच झालेली नाही. म्हणून ही मुलं अशी आहेत, ठीक आहे. म्हणून त्यांना असं कधी कधी असं आपल्याला वाटतं की अरे खूप राग येतो की हा उठत का नाही, ही उठत का नाही, दिसतंय समोर अभ्यास करायला हवंय, करत का नाही. किंवा आता जेनझी मधली ना पहिली फळी जॉब मध्ये आली. त्यामुळे आता मी कॉर्पोरेटमध्ये जेनझीची मॅनेजर म्हणून पण काम केलंय आणि शिक्षण क्षेत्रात जेनझीला शिकवलं पण आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे अनुभव की अरे तुला कंपनी पैसा देतोय ना ह्या रोलसाठी, मग त्या पैशाच्या इक्वली काम तर केलं पाहिजेस ना तू. दिस इज नॉट इन माय जॉब प्रोफाईल असं म्हणून ती मुलं वेगळी होतात. तर हे इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो मिलेनियल्स पर्यंतची लोक, ही इंटिग्रिटीची व्याख्याच त्यांची वेगळी झालेली आहे. ते ह्याचं कारण हे आहे की ह्या 3 गोष्टी, स्लो ग्रोथ चाइल्डहुड, फ्री प्ले, अट्युनमेंट आणि सोशल लर्निंग त्यांना मिळालेलं नाही. ज्या कुठल्याही मुलाच्या किंवा व्यक्तीच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाच्या आहेत. इन्फॉर्मेशन जी त्यांना मिळते ना त्याच्यातनं त्यांना कॉन्फिडन्स किंवा काही बाबतीत ओव्हर कॉन्फिडन्स पण मिळाला आहे. पण त्यांना जगाशी कसा सामना करायचा किंवा जगात गेल्यावर काय करायचं, काय नाही करायचं, आणि जगाची जी अनसर्टनिटी असते ना, आपण म्हणतो की आयुष्य असंच आहे बाबा, चेंज कॉन्स्टंट आहे, ह्याच्याशी कसं झगडायचं, ह्याच्याशी कसा सामना करायचा, गिव्हअप कधी करायचं, कधी नाही करायचं, हे सगळं माहिती जी स्क्रीनवर मिळते त्यातनं शिकायला मिळत नाही आणि त्या जनरेशनला मिळालेलं नाही. म्हणून ही मुलं अशी आहेत. असा प्रश्न जो आपल्या डोक्यात आहे, ही मुलं अशी का आहेत, तर म्हणून ही मुलं अशी आहेत. मग ही मुलं जी स्क्रीनवर माहिती मिळवत आहेत, ठीक आहे, आपण म्हणतो की स्क्रीनवर माहिती मिळते, ही कशी मिळते त्यांना? कुठल्या सोशल मीडियाला कसं कळतं की माझ्या मुलाला आता कुठली माहिती द्यायची? तर त्याच्यासाठी सोशल मीडिया अल्गोरिदम नावाचा एक प्रकार असतो. अल्गोरिदम म्हणजे कुठलंही कार्य स्टेप वाईज कसं करायचं हे लिहून काढलं की आपण अल्गोरिदम लिहून काढलं. तर हे जे अल्गोरिदम्स आहेत हे काय करतात, मला जे आवडतं ते मला दाखवतात आणि मग होतं असं की ते जे दाखवतात तेच मला आवडतं. हे एक विशियस सर्कल, इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे हा, विशियस सर्कल तयार व्हायला लागतं. आणि आता ह्याच्यामध्ये एआयची भर पडली आहे. एआय काय करतं की आपल्याकडे पोलीस क्रिमिनल रेकॉर्डची फाईल बनवतात ना, तसं एआय आपल्या सर्वांची जे जे सोशल मीडियावर आहेत अकाउंट्स ज्यांची आहेत त्या सगळ्यांच्या नावाची एक फाईल बनवलेली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडे. या फाईलमध्ये इतकी बारीक माहिती आहे आपल्याबद्दल की आपण कधी सोशल मीडिया वापरतो, कसा वापरतो, कशासाठी वापरतो, कुठल्या टाइम पिरियडमध्ये वापरतो, किती वेळासाठी वापरतो, कशावर क्लिक करतो, कशावर क्लिक करत नाही, आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, दिवसाच्या कोणत्या वेळेला आपला मूड काय असतो, तो मूड असल्यावर आपण कोणत्या टाईपचा कॉन्टेंट बघतो. इतकी बारीक माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडे आहे आणि ही माहिती ते अजून गोळाच करत चालले. त्यामुळे मी असं कायम माझ्या मुलांना सांगते शिकवताना की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्ही तुमच्यापेक्षा जास्ती माहिती आहे, अशी आज परिस्थिती आहे. आणि मग त्यांच्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपल्याला सोशल मीडियावर फीडमध्ये कंटेंट येतो. म्हणजे मी फेसबुक उघडलं की मला समोर जे काय दिसतं ते ह्या अल्गोरिदम आणि एआयच्या मदतीने दिसतं. साधं उदाहरण आहे, आता आजकाल पिक्चर पाहायला कोणी थिएटरमध्ये जात नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्सवर पिक्चर बघतो आपण. ते ओपन केल्यावर मागचा पिक्चर मी कोणता बघितलाय त्याच्या आधारित मला रेकमेंडेड फॉर यू म्हणून पिक्चरचं सेक्शन येतं की तुम्ही मागचा कुठला पिक्चर बघितलाय, त्यावरनं मला असं वाटतंय की तुम्हाला हा पुढचा पिक्चर बघायला आवडेल.
आणि आपल्यापैकी मॅक्सिमम लोक आपल्याला हवा तो पिक्चर सर्च न करता रेकमेंडेड फॉर यू सेक्शन मधनं पिक्चर बघतो. आपल्यासाठी चुकीचं काही नाही, कारण सोय झाली ना, एवढं कोण टाईप करत बसेल, त्यापेक्षा समोर दिसतंय ना. तर हे जे प्रकरण चालू झाले की मीडिया आपल्याला आपल्यापेक्षा जास्ती ओळखतो, हे इतकं धोकादायक आहे, भयंकर धोकादायक आहे. म्हणजे विचार करून बघा की माझ्या दैनंदिन आयुष्यात मी काय करते, कधी कुठे जाते, कोणाशी बोलते, किती वेळ बोलते, कुठे थांबते, कोणत्या रस्त्याने जाते, हे सगळं मीडिया प्लॅटफॉर्मला माहिती आहे. मग मला आज जर ट्रॅक करायचं झालं, कोणी व्यक्तीने ठरवलं ट्रॅक करायचं, तर किती सोपं आहे ट्रॅक करणं या मीडियाच्या आधारे. त्यामुळे हे जे मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, खोटं वाटेल पण आता फक्त टेक्निकल जॉब प्रोफाईल्स हायर होत नाही, म्हणजे इंजिनियर, कोडिंग करणारे लोक फक्त हायर होत नाहीत. सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, सायको अॅनालिस्ट, न्यूरोसायंटिस्ट, न्यूरोसर्जन्स, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर, हे सुद्धा या सोशल मीडिया कंपन्यांमध्ये हायर होतात. का? कारण त्यांना ही गरज आहे की माणसाच्या मेंदूमध्ये बायोलॉजिकली, सायकोलॉजिकली काय काय प्रक्रिया होतात आणि मग त्या प्रक्रियांना मी मॅनिप्युलेट करून माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा कंटेंट कसा पुढे पुश करू शकतो किंवा शकते, तरच तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालणार आहे. एक असं वाक्य म्हणतात, एखादी गोष्ट जर आपल्याला फ्रीमध्ये मिळत असेल ना, तर आपण प्रॉडक्ट आहोत. जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळते ते प्रॉडक्ट नाहीये, आपण प्रॉडक्ट आहोत. सोशल मीडियाला आपल्यापैकी कोणी दमडी सुद्धा देत नाही, फ्रीमध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळे आपण प्रॉडक्ट आहोत, सोशल मीडिया प्रॉडक्ट नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आता ह्याचे डेंजर्स, मग डार्क साईड जी आपण बघायला लागलोय, ह्यामध्ये काय डार्क साईड आहे? तर मी आता तुम्हाला म्हटलं ना की ते मला जे आवडतं ते मला दाखवलं जातं आणि जे मला दिसतं ते मला आवडतं. ह्या प्रक्रियेमुळे काय होतं ना की एक पद्धतीचं जग माझ्या समोर यायला लागतं. म्हणजे काय, आता ही मनुष्य प्रवृत्ती आहे की मला जे आवडतं तेच मला खरं वाटतं, मला जे आवडत नाही ते मला खरं वाटतच नाही. त्यामुळे असं होतं की ह्या सोशल मीडियातनं जे जग माझ्या समोर येतं तेच मला खरं वाटतं, तेच मला आवडतं आणि माझा असा दृढ समज होतो की जगात हेच चाललंय जे मला दिसतं. पण आपण हे नाही समजून घेते की माझ्या आवडीनिवडीनुसार जसं मला दिसतंय तसं तिच्या आवडीनिवडीनुसार तिला दिसतंय, त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना दिसतंय. म्हणजे हिचं एक जग आहे, माझं एक जग आहे, त्यांचं एक जग आहे, त्यांचं एक जग आहे, ह्यांचं एक जग आहे. जगातल्या सोशल मीडियावर असणाऱ्या अकाउंट्स ज्यांचे आहेत त्या सगळ्यांचं एक जग आहे. पण आहे का होतं एवढं जग? नाही, एकच आहे ना. म्हणजे ही सगळी आभासी जग आहेत किंवा खऱ्या जगाचा एक छोटासा पार्ट आहे ना. मग ह्यामुळे काय होतं की पोलरायझेशन सारख्या समस्या आपला समाज आज खूप मोठ्या प्रकारे बघतोय. पोलरायझेशन म्हणजे परस्पर विरोधी मतं इतकी दृढ, इतक्या आयडिओलॉजीज परस्पर विरोधी दृढ की तुम्ही समोर सुद्धा बसू शकत नाही एकमेकांचा. एक मिडल ग्राउंड शोधून भांडणं मिटवणं वगैरे किंवा आदान प्रदान, वादविवाद जे भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं शिकण्याचं साधन मानलं गेलं, होतच नाही. कारण समोरचा व्यक्ती खोटा चुकीचाच आहे हेच जर मी मनात धरून आलेले तर हे होणारच नाही. हे सोशल मीडिया आणि हे AI जे मला आवडणारा कॉन्टेंट दाखवणे, याला म्हणतात पर्सनलाइज्ड कंटेंट रेकमेंडेशन. तर पर्सनलाइज्ड कंटेंट रेकमेंडेशन हे जे काय करतंय यामुळे पोलरायझेशन तयार होते. मग ह्याला काय करावं? मला आवडतं तेच मी बघणार ना, पण नाही, असं करू नका. ह्याला सोपा उपाय हा आहे की आपल्या स्पेशली पॉलिटिकल काय म्हणते मी कॉन्टेक्स्ट मध्ये हे तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्याला न आवडणाऱ्या आयडिओलॉजीज, आपल्याला न आवडणाऱ्या पॉलिटिकल पार्टीज, आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्ती ह्यांच्या संदर्भातला कॉन्टेंट सर्च करून बघा, मुद्दामून सर्च करून बघा. सोशल मीडिया तुम्हाला दाखवणार नाहीये तुमची जी आयडिओलॉजी त्यातलाच तो कॉन्टेंट दाखवणार आहे, पण तुम्ही अशा पद्धतीचा वेगवेगळा कॉन्टेंट जेव्हा बघायला लागाल त्याला शिकूया. मला कसा कंटेंट दाखव, मला हे सगळं आवडतं बरं का, मला ह्या सगळ्यातलं दे, मी फक्त पोळी भाजी नाही खाणार, मला सगळी तोंडी लावणी आवडतं. अशा पद्धतीचा वेगवेगळा कॉन्टेंट बघायला लागलात आणि फक्त सोशल मीडिया नाही, न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन ह्या सगळ्या माध्यमातून त्याच संदर्भातला कॉन्टेंट जेव्हा आपण बघायला लागू तेव्हा या पोलरायझेशनची आपण फाईट करू शकतो, तोपर्यंत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपण सगळ्यांनी अनुभवलाय तो आहे कोविडमध्ये स्पेशली मिस आणि डिसइन्फॉर्मेशन. मिस आणि डिसइन्फॉर्मेशन. मिसइन्फॉर्मेशन म्हणजे हेतू नसताना चुकून खोटी माहिती पाठवली. म्हणजे ते मध्ये येत होतं युनेस्कोनी भारताच्या राष्ट्रगीताला पहिला नंबर दिलाय वगैरे,
मग भारतीयांना जाज्वल्य अभिमान वाटतो आणि भारतीय पाठवतात पुढे सगळं की मला अभिमान वाटला, माझ्या फॅमिलीला वाटू दे. भावना योग्य आहे पण माहिती खोटी आहे. याला म्हणतात मिसइन्फॉर्मेशन. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे हेतू पुरस्सर खोटी माहिती सांगणे. मी विचारणं की आयडियल सोसायटीचं ग्राउंड कुठे आहे, उजवीकडेच्या ऐवजी डावीकडे सांगितलं, ही आहे डिसइन्फॉर्मेशन. तर ही मिस आणि डिसइन्फॉर्मेशन कोरोनाच्या काळामध्ये तर आपण इतक्या प्रमाणात पसरलेली बघितलंय. दूध पिऊ नका कोविड होईल, ब्रेड खाऊ नका कोविड होईल, असं काही. तर ही जी मिस आणि डिसइन्फॉर्मेशन आहे ह्याच्याशी आपण खूप मोठ्या प्रमाणावर फाईट करतोय. तर मग कसं फाईट करायचं? खूप साधे प्रश्न. कुठलाही कॉन्टेंट, सोशल मीडियाचाच असं नाही, आता आजकाल तर न्यूजपेपर आणि टेलिव्हिजनचा सुद्धा मी म्हणेन, आपल्या समोर आला एखादी बातमी, एखादी माहिती, एखादं रील, एखादा व्हिडिओ, तर आपण स्वतःला काही प्रश्न विचारावे. ते प्रश्न काय आहेत? हा कंटेंट कोणी तयार केला, त्याचा काय हेतू असू शकतो हा कंटेंट तयार करण्यामध्ये, त्याला पैसे कोण पुरवते हे करण्यासाठी. कारण सोशल मीडिया तर फ्री आहे, पण मग कंटेंट तयार करण्यासाठी पैसे लागतात, ते पैसे कुठून येत आहेत. दुसरा अजून पुढचा एक महत्वाचा प्रश्न असा की मला काय होतंय हा कंटेंट वाचून, काय वाटतंय मला. कारण कसं आहे ना, स्पेशली न्यूज हा प्रकार भावनांशी खेळण्यासाठी बनवलेला नाही. ललित साहित्य, फिक्शन ते नाही. कुठलीही बातमी वाचून भयंकर राग, भयंकर अभिमान, भयंकर आनंद, भयंकर दुःख झालं तर ती बातमी नाही. बातमी तुम्हाला माहिती देते, फॅक्च्युअल डेटा देते, ती चांगली किंवा वाईट नाही. त्याच्यामुळे आपल्या भावनांना हात घालणं हा उद्देश असूच शकत नाही. त्यामुळे कुठलीही माहिती माझ्या समोर आली तर मला कसं वाटतंय हे एक. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याला काही प्रूफ आहे का? आज मी सोशल मीडियावर माझ्या मैत्रिणींनी मला व्हॉट्सअपवरनं एखादी माहिती पाठवली, तर हीच माहिती इतर कोणी पाठवतंय का, कुठल्या वेबसाईटवर मिळते का, कुठल्या पेपरमध्ये आली का, कुठे टेलिव्हिजनवर सांगितली का, 4 लोकांनी तोंडी सांगितली का, ह्या संदर्भात जी जाणकार लोक आहेत ती काय सांगतायत, ही सगळी माहिती मिळवल्यावर ती माहिती खरी आहे असं वाटलं तर ती माहिती खरी आहे. अशा पद्धतीने प्रूफ आपण माहितीसाठी शोधू शकतो. हे एवढंच लॉजिक आणि कॉमन सेन्स वापरून जागं ठेवून आपण एवढेच प्रश्न स्वतःला विचारले ना, तरी सुद्धा या मिस आणि डिसइन्फॉर्मेशन खूप छान पद्धतीने आपण सामना करू शकतो. अजून एक खूप मोठा राक्षस आपल्या आयुष्यात आलेला आहे, तो म्हणजे डीप फेक व्हिडिओज. डीप फेक म्हणजे एआयचा वापर करून असे व्हिडिओज बनवणे जे काहीही सत्यात झालेलं नाही. एक छान एक्झाम्पल सांगते त्याच्यासाठी. मध्ये ना मागच्या 2 वर्षात कधीतरी असा शाहरुख खानचा दिवाळीत एक व्हिडिओ येत होता. इस दिवाली में क्षितिजा मैं आपको, गायत्री मैं आपको बहुत अच्छी तरह से दिवाळी विश कर रही हूँ. कशाला शाहरुख खान मला विश करेल काय माहिती, त्याला गायत्री टिळक नावाची व्यक्ती आहे अस्तित्वात. मग हा व्हिडिओ खरा कसा समजू शकते मी? लोकांना भारी वाटतं की अरे शाहरुख खानने विश केलं. मोदीजींचा फोन येतो आपल्याला, मोदीजी कसे प्रत्येक नागरिकाचे फोन घेऊन डायल करत बसतील. तर हे चांगला वापर डीपफेक व्हिडिओचा. आणि वाईट वापर, नॅशनल सिक्युरिटी किंवा एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करेपर्यंत वाईट व्हिडिओ वापरले जाऊ शकतात. कोणाचे तरी अतिशय अश्लील फोटो, त्यावर माझा चेहरा लावणार आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने शिवलेला असतो की प्रथमदर्शनी काहीही कळत नाही की हे गायत्रीचा व्हिडिओ नाही. आणि असा व्हिडिओ येतो तुमच्या सगळ्यांकडे आणि बापरे, हिनी तो आता काल व्याख्यान दिलं आणि आज हा काय व्हिडिओ बघायला मिळतो. तर आपल्या जाणीवांवर, आपल्या लॉजिक आणि कॉमन सेन्सवर थोडा जास्ती विश्वास ठेवा माध्यमांपेक्षा. ठीक आहे, आपला त्या व्यक्तीच्या बद्दल एक्सपिरियन्स काय ह्याच्यावर थोडा जास्ती विश्वास ठेवा. आणि काही छोट्याशा ट्रिक्स सांगते की एआय किंवा डीपफेक व्हिडिओ आणि खरा व्हिडिओ कसं ओळखता येईल, डिफरन्शिएट करता येईल. तर आजपर्यंत हे जे देवानी आपल्याला बनवलंय आणि ह्याच्या नॅचरल सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज होतात, जसं मी बोलतेय, हातवारे करते, ओठांची हालचाल, डोळ्याची हालचाल, माझे केस तुम्हाला कसे दिसत आहेत, हे सगळं एआयला आतापर्यंत तरी हुबेहूब तंतोतंत क्रिएट करता आलेलं नाही. मी कितीही कॉस्मेटिक्स वापरत असले तरी माझ्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही, जो सिरियल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण बघतो ते तर कळतेच आपल्याला खोटं आहे. किंवा खोटे व्हिडिओजमध्ये स्पेशली केसांच्या आजूबाजूला असं थोडंसं ब्लर दिसतं, हातवाऱ्यांच्या आजूबाजूला ब्लर दिसतं, डोळे मॅचच होत नाहीत काय बोलतायत, ओठांची हालचाल मॅचच होत नाही काय बोलतायत. असं जर कुठे दिसलं तर समजायचं की हा व्हिडिओ खोटा आहे, हा कुणीतरी आर्टिफिशियली तयार केला.
बॅकग्राऊंड काय आहे हे बघायचं. आणि अजून की आता समजा तुम्ही म्हणाल की बरं हे व्यक्तीच्या बाबतीत झालं, पण निसर्ग फोटो असेल तर कॉर्नर्स बघा. फोटोचे कॉर्नर्स ना, हे ह्या कॉर्नर्सवर एकतर लेबल असतं. प्रत्येक AI वाल्याला कंपनीला आपलं लेबल लावायचं असतं. हा फोटो मी क्रिएट केला, लेबल असलं तर प्रश्नच येत नाही. नावाचं लेबल नसलं तरी सुद्धा कॉर्नर्स बरेचदा ब्लर असतात. कॉर्नर्स तेवढे छान क्रिएट केलेले नसतात. तर निसर्गचित्र किंवा ज्यात व्यक्ती नाही असं काही असेल तर कॉर्नर्स बघा. आणि स्वतःचं लॉजिक आणि कॉमन सेन्स, कान आणि डोळे हे उघडे ठेवूनच मीडियाच्या जगात आपल्याला वावरलं पाहिजे. कारण कसं आहे माहितीये का, अतिपरिचयात अवज्ञा हे सोशल मीडियाच्या बाबतीत आपलं व्हायला लागले. की आपल्या घराच्या समोरचा रस्ता आपण क्रॉस करताना रोज उजवी आणि डावीकडे बघत नाही. आपल्याला नियम माहिती, धोका काय ते पण माहिती, पण प्रत्येक वेळेला काड्यापेटीची काडी ओढताना आपल्याला माहिती आपण आगीशी खेळतोय. त्याच पद्धतीने कुठल्याही डिजिटल माध्यमाचा वापर करताना आपण आगीशीच खेळतो आहोत असाच विचार करून आपल्याला त्या संदर्भातल्या सगळ्या ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत. तेवढं ते महत्वाचं आणि तेवढा त्याचा गंभीर परिणाम वैयक्तिक आयुष्यावर आणि मी जसं म्हणलं तसं की नॅशनल सिक्युरिटी पर्यंत हा मुद्दा आहे. त्यामुळे तेवढ्या गांभीर्याने आणि लक्ष देऊन डिजिटल मीडिया फोटो लाईक करताना सुद्धा मी कशाला लाईक करतोय, कारण माझं एक लाईक अशाच पद्धतीचा कॉन्टेंट मला पुन्हा पुन्हा दाखवत जातं. हे आता लक्षात घ्यायला हवं. सो मग आता जेव्हा आपण हे सगळं म्हणतोय की आता सोशल मीडिया असतं, सोशल मीडिया तसं, अमुक आज जेनझी बद्दल थोडंसं ऐकलं, पण आता मी म्हणते की आपल्याला जेनझीला पुढे ढकलायचंय, चांगल्या मार्गाला लावायचंय. हे सगळे सोशल मीडियाचे फायदे तोटे ऐकले ते त्यांना समजून सांगायचे. ते कसं करायचं बाबा, तर ते कसं करायचं ही पद्धत सगळ्यांनी आपापली निवडायची. पण ती पद्धत तयार करताना 3 गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला सांगितलं. कारण मी जसं म्हटलं तसं की जेनझी बरोबर काम केलं आहे आणि जेनझीला शिकवलंही आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी मी ऑब्झर्व केलेल्या आहेत, त्या आपण थोड्याशा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली पद्धत ठरवावी. पहिली गोष्ट अशी की आई वडील अन्न ह्याच्या इतकं सोशल मीडिया जेनझीला महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सोशल मीडिया वाईट आहे ते वापरू नको असं नाही सांगू शकत. त्या मुलाला उद्या जर सांगितलं तुझे वडील वाईट बोलतात, तू त्यांचं ऐकू नको, तो ऐकेल का? त्याचप्रमाणे सोशल मीडिया वाईट आहे तू वापरू नको असं ते ऐकणारच नाहीये. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता जसं म्हणलं की खऱ्या जगाचा इतका कमी अनुभव आहे या मुलांना, खऱ्या जगामधनं काही शिकायलाच मिळालेलं नाहीये या मुलांना. त्यामुळे ना की खरं जग हे आभासी जगापेक्षा वरचढ आहे हे त्यांना माहितीच नाहीये. ते आपल्याला त्यांना माहीत करू द्यायचं आहे. हे आपलं कायम उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जसं मी म्हटलं तसं की ही मुलं इतके प्रश्न विचारतात, खूप राग येतो, पण प्री कन्सिव्ड नोशन्स की जेनझी वाईटच आहे हे प्री कन्सिव्ड नोशन बाजूला ठेवा. प्लीज उघड डोळ्यांनी त्या प्रश्नांकडे बघा. फार कॉमन सेन्सचे प्रश्न असतात आणि मी माझ्या खूप अनुभवांवरनं तुम्हाला हे सांगू शकते की जर कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप तुम्ही समजून सांगितली ना जेनझीला शांतपणे बसून, अमुक एक गोष्ट अमुक गोष्टीमुळे होते किंवा अमुक गोष्ट झाली त्याचं कारण हे होतं, हे जर जेनझीला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं ना तर ती मुलं ऐकतात. ती मुलं आपण जे सांगतो ते लक्षात ठेवतात आणि त्याच्या पुढे जाऊन सांगते किंवा माझ्या बाबांनी हे सांगितलं हे मला पटलं, मग त्याच्याशी संदर्भात पुढची माहिती ते गोळा करायला सुरुवात करतात. एवढी ही जनरेशन क्युरियस सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद करणं आणि रागवण्यापेक्षा व्यवस्थित बसून, मी जसं म्हणलं लॉजिकल आर्ग्युमेंट तुम्ही जेव्हा जेनझीला देता तेव्हा ते तुमचं ऐकणार नाही, तसं होऊच शकत. टेक अवे किंवा पॉइंट्स टू पॉन्डर या चौथ्या आपल्या भागामध्ये अजून एक मला विषय मांडायला आवडेल जो फक्त जेनझीसाठी नाही आपल्या सगळ्यांसाठी आहे. डिजिटल फूटप्रिंट नावाचा एक प्रकार आहे. इमॅजिन करा की आपण बीचवर चालतोय समुद्रकिनारी, आपली पावलं वाळूत उमटत जात आहेत आणि जर मला ठरवलं कोणीतरी ट्रॅक करायचं तर ती पावलं बघून कोणीतरी सहज माझ्या मागे येऊ शकतो. जेव्हा आपण कुठलीही डिजिटल ट्रान्झॅक्शन करतो म्हणजे काय, तर कुठला फोटो लाईक करतो, कोणाला व्हॉट्सअपवर नंबर पाठवतो, व्हॉट्सअपवर कोणाशी बोलतो, व्हिडिओ कॉन्व्हर्सेशन करतो, फोटो अपलोड करतो, स्टोरी अपलोड करतो, रील बघतो, कमेंट करतो, काहीही करतो, मनातलं लिहितो,
ह्या सगळ्या वेळेला आपण त्या वाळूमध्ये, इंटरनेटच्या वाळूमध्ये एक पाऊल उंटवत आहोत. इंटरनेटवर परमनंटली डिलीट नावाचं काहीही फंक्शन नाही. जरी आपल्याला डिलीट फोटोचा ऑप्शन असेल तरी तो फोटो आपल्या अकाउंटवरनं डिलीट होतो, इंटरनेटवरनं डिलीट होत नाही. जगाच्या अंतापर्यंत हा फोटो तिथेच राहणार आहे, जरी तो तुम्हाला तुमच्या अकाउंटवर दिसला नाही तरीही. आणि त्यामुळे जर मला उद्या 2150 साली क्षितिजा टिळक किंवा गायत्री टिळक ह्या व्यक्तीवर सूड उगवायचा आहे, तर मी अशा खूप एक्सपर्ट हॅकर्सना कामाला लावून मी माझ्या अकाउंटवरनं डिलीट केलेल्या गोष्टी सुद्धा शोधून काढू शकते आणि त्याच्यातनं आयुष्य ट्रॅक होऊ शकतं. हे लक्षात घ्यायला हवं, हे आपल्या मुलांना समजवायला हवं, कारण ही मुलं भयंकर ऍक्टिव्ह आहेत कॉन्टेंट अपलोड करण्याच्या बाबतीत, फोटो, स्टोरी, व्हिडिओ टाकण्याच्या बाबतीत. त्यामुळे हे डिजिटल फुटप्रिंट ही कितपत, म्हणजे क्वांटिटी वाईज किती डिजिटल फुटप्रिंट तयार करायची आणि क्वालिटी वाईज कशी डिजिटल फुटप्रिंट तयार करायची हे आपल्याला ठरवलं पाहिजे. याचं उदाहरण देते म्हणजे अजून छान विषय समजेल. मी आणि माझा नवरा रोहन, आम्ही दोघांनी ठरवलं आपल्याला पर्सनल आयुष्याची डिजिटल फुटप्रिंट तयार करायची नाही. माझ्या पर्सनल आयुष्यासंदर्भात मी फार कमी कंटेंट सोशल मीडियावर पोस्ट करते. माझ्या मैत्रिणींनी स्टोरी टाकली ज्यात माझा फोटो आहे तर मी कधीतरी तो फोटो रिपोस्ट करते तिला बरं वाटावं म्हणून, कारण ती लगेच म्हणते की काय तुला मी एवढी पण महत्वाची नाही. हे पण झाले आता, तुला मी एवढी महत्वाची नाही का की तू माझा स्टोरी फोटो पोस्ट नाही केला असतो. तर मी कधीतरी ते करते, पण मी स्वतःहून शक्यतो कधीही करत नाही. पण जेव्हा प्रोफेशनली अचीवमेंट्स असतात काही, जसं आता आजचा व्हिडिओ आहे हा, कदाचित त्याचे काही बिट्स पीसेस मी नक्की सोशल मीडियावर पोस्ट करेन. मीडिया मेंटॉर म्हणून काम करताना, मीडिया लिटरसीचे वर्कशॉप्स घेताना मुलांबरोबरचे फोटो, व्हिडिओ हे सगळं मी सोशल मीडियावर पोस्ट करते. कारण मी असा निर्णय घेतला आहे की माझी डिजिटल फुटप्रिंट ही फक्त प्रोफेशनल असावी. मला उद्या जर माझं आयुष्य ट्रॅक करायचं कोणी ठरवलं तर माझ्या प्रोफेशनला ते ट्रॅक करू शकतील, माझ्या पर्सनल आयुष्याला नाही करू शकत. आता मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना जेव्हा मला हे सगळं माहिती नव्हतं तेव्हा मी सुद्धा काही व्हिडिओ, फोटो सगळं पोस्ट केले, पण जेव्हा हे कळलं त्या पॉईंटला मी थांबले. त्यामुळे व्यक्ती जेव्हा माझं आयुष्य ट्रॅक करेल तेव्हा प्रॉब्ली कॉलेजच्या आयुष्यापर्यंतच करू शकेल, त्याच्या पुढे नाही करू शकत. ह्याची खबरदारी मी घेतली. अगदी लग्नाचे फोटो हा आमचा कायम कळीचा मुद्दा आईबाबांबरोबर असतो की लग्नाचे फोटो सुद्धा आम्ही पोस्ट केलेले नाहीत आमच्या. तर इतकी ही डिजिटल फुटप्रिंटची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आपण नगर वाचन मंदिर आपले सह आयोजक आहेत आणि वाचन हा मुद्दा एक खूप एक्सक्लुझिव्ह झालाय आता आजकाल. म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये सुद्धा आणि माझ्या मुलांच्या जेनझीच्या जनरेशनमध्ये किंवा जेन अल्फाच्या जनरेशनमध्ये तुझ्याकडे एवढी पुस्तकं आहे, तू एवढं वाचते, तुला एवढा वेळ कधी मिळतो, ही एक्सक्लुझिव्हिटी झाली. आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये कॉमन गोष्ट होती वाचणं, रोजच्या आयुष्याचा भाग होता, तो आता नाही. पण हे पण एक छोटासा मुद्दा लक्षात घ्यायला, म्हणजे आता मी यंग आहे म्हणून मी त्यांच्या दृष्टीने हा सांगू शकते मुद्दा, मिलेनियल आणि जेनझीच्या दृष्टीने, की आमच्याकडे असणारा वेळ आणि त्या वेळेला फुटलेले फाटे, त्याच वेळामध्ये करायची कामं ही इतकी जास्ती आहेत की बरेचदा पुस्तक हातात घेऊन वाचणं शक्य नाही होत. मग आम्ही काय करतो, आम्ही पॉडकास्ट ऐकतो, आम्ही ऑडिओ बुक ऐकतो, कोणीतरी कुठल्या तरी पुस्तकाचा रिव्ह्यू केलेला व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकतो. तर मला ही संपूर्णपणे कल्पना आहे. म्हणजे मी स्वतः सुद्धा काही काळानंतर माझं इंस्टाग्रामचं अकाउंट बंद करून वाचनावर लक्ष केंद्रित करते. का? कारण मला स्वतःला वाचनातनं मानसिक स्थैर्य मिळतं, पुस्तक कुठलं का असेल. त्यामुळे मला ह्याची कल्पना आहे की वाचन व्यक्तीच्या आयुष्यात किती, नाही वाचाल तर वाचाल ही अगदी बोथट झालेली म्हणे, पण ही किती महत्वाची हे कळतं. पण अचानक वाचतच नाहीत आणि सोशल मीडिया बघतात, पासनं पुस्तकच वाचतायत, ही उडी आपण नाही घेऊ शकत. त्यामुळे मध्ये ऑडिओ बुक्सचा आधार घेऊ, पॉडकास्टचा आधार घेऊ आणि मग हळूहळू मुलांना आपण वाचनाच्या आवडीकडे वळवू, असं एक सजेशन किंवा विनंती आहे. म्हणजे शिक्षक म्हणून सुद्धा मी माझ्या काही मुलांच्या बाबतीत ह्याचा प्रयोग करते किंवा केलेला आहे. आजच्या व्याख्यानाचा शेवट हे एक वाक्य सांगून करीन. युवाल नोआ हरारी म्हणून एक अतिशय नामवंत लेखक
सध्या गाजतोय सेपियन ह्या पुस्तकासाठी, मानवशास्त्रज्ञ असं काही म्हणतो आपण त्यांना. तर नेक्सस नावाच्या पुस्तकातलं त्यांचं हे वाक्य आहे, इफ द टेक जायंट्स ओबे द पीपल्स विल, लोकांचं विल किंवा इच्छा ह्या मानल्या जातात, टेक जायंट्स हे मान्य करतात. जसं मी म्हटलं की मला जे आवडतंय ते मला दाखवतात. बट ऍट द सेम टाइम दे ऑल्सो मोल्ड द पीपल्स विल. मीडिया शेप सोसायटी याची आपण उदाहरणं बघितली. माझी इच्छा माझी जाणीव हे शेप करतंय सोशल मीडिया. देन हू इज रिअली कंट्रोलिंग हूम? हा प्रश्न याचा आपण सर्वांनी आयुष्यभर विचार करावा इतका मोठा आहे. तर हे वाक्य सांगून मी असं सांगू इच्छिते की हा विषय आज जो मला मांडता आला तो त्या माझ्या शक्तीनुसार मी माझ्या अभ्यासानुसार मांडलेला आहे. आणि पुन्हा एकदा मला ही अपॉर्च्युनिटी देणाऱ्या मान्यवरांचं, खरे काकांचं खूप खूप आभार. आणि माझ्यापेक्षा जगाच्या एक्सपिरियन्समध्ये खूप मोठे असणाऱ्या लोकांनी इतकं छान पद्धतीने ऐकून घेतलं. मी जे काय बोलते ते प्रेक्षक, सुजाण प्रेक्षक असं मला कळलं. कारण हो नाही हे मी शिक्षक आहे ना, त्यामुळे हे मला लगेच नोट होतं. तर इतकं छान प्रेक्षक म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.